दिदू बाळा काय झालं साहेब? काय झालं का नाही अगं? झालं, थोडं राहिलंय. आज आता आहे मदतीला, रोज भाई असतो. रोज बहिडे असतो, आज हाय आका. येते का बघा, मी करू लागते का बघा म्हणलं मला. तिची काही तिला पण अशी मला करू वाटतंय आवड आहे असं तिला पण वाटतंय. पण रोज काही येणं जाणं शक्य नाही तिला. काहीतरी कारणानं आली ती. सुट्टी म्हणून हा सुट्टी येऊन आली. जायचे थोड्या वेळाला, पण म्हणलं थोडी मदत करा. दिदू बाळाला मदत करायचं चालू असतंय तिचं असं. लेकरं काय समजून नाही. लेकरं ही अशी साहेब आमचं जेवून आता निवांत झोपलेत. आणि हो ही लेकरं अशी उघडी आहे ती, काय कपडे घातलेली आहे ती, काय आंघोळ केलेली आहे ती, काय पारुश आहे ती, नाश्ता करते ती, चहा दूध पिते ती, काय काय चालू आहे. असं रस कर म्हणून साहेबांनी घाय लावली हो का. असं एवढंच 5-6 आंब मोठं काढून ठेवले तर रस करायचा आहे. आंब आता थोडं राहिलं तर शेवटचं. आलं की चालणार आहे. आधी तू बाळ भ्या घालतय त्यांना जवळ जर आला तर अशी आग उठती. एक जिभेवर एक कण ठेवला तर नाचाल म्हणती ती. त्या भ्यानं अशी लांब बसली ती सगळी खेळत. दिदू बाळा आणि आका घ्या आवरून. मी आता थोडं स्वयंपाक चालू करते, मग सगळ्यांनी मिळून आणि करूया पटापटा. तर चला स्वयंपाक चालू करते, मग सगळ्यांनी मिळून आणि करूया पटापटा. तर चला.